अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे केवळ नाव नाही, तर भक्तांच्या संकटांवर उतरणारा एक चमत्कारी आधार आहे. आजच्या कथेत तुम्हाला कळणार आहे की स्वामींचा फोटो अनेकदा स्त्री रूपात का दिसतो आणि त्यामागे लपलेला आहे एक अद्भुत चमत्कार. एका भक्ताचा अढळ विश्वास आणि स्वामींची परमकरुणा यांची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला श्रद्धेची नवी दिशा देईल. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण आज तुम्हालाही मिळणार आहे स्वामींचा एक अनोखा संदेश. चला तर मग सुरू करूया ही विलक्षण कथा. तर मित्रहो, खूप वर्षांपूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला. तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता. तो भक्त स्वामींची मनोभावनेने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा. दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा. या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता. एके दिवशी तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते, कारण त्याचा मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते. तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात. तो मित्र म्हणाला की अरे मित्रा, महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे, त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात, कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल. कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आणि आपल्याला उशीर झाला तर ती पण बस सुटेल. त्यामुळे आपण आधी इकडे जाऊयात, म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. तो भक्त त्या मित्रास म्हणाला, बस सुटली तर सुटू दे. माझ्या स्वामी मध्येच सर्व देव सामावले आहे. त्यांचं दर्शन झालं म्हणजे आईचं दर्शन होईल असं समज. असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्यासोबत चल. जसा माझा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामींवर बसेल. हे ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला. आता स्वामी तर साक्षात देवाचे रूप. त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे हे लगेच समजलं, आणि जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताचा मित्राला बोलतात की का रे, तुझा विश्वास बसत नाही का? सगळीकडेच मी आहे. म्हणून स्वामींनी त्याच वेळी महालक्ष्मीचे रूप धारण करत आणि त्या भक्तास दर्शन देत. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्या भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात. त्यामुळे प्रत्येक भक्तांची स्वामीवर श्रद्धा असायला हवी. त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका. फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा, कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते. मित्र हो, ही कथा आपल्याला शिकवून जाते की देव कुठे दूर नाही, तो आपल्या श्रद्धेत आहे, आपल्या भावनेत आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण मनाने स्वामींना हाक मारता तेव्हा ते कोणत्याही रूपात तुमच्या मदतीला धावून येतात. मग ते स्त्री रूप असो, मातृरूप असो की मनुष्यवेश. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, भक्तीमध्ये शंका नको, श्रद्धा हवी, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. आणि अशाच भक्तिमय कथांसाठी कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूयात एका नव्या अनुभवासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.